आज आमच्या घराबाहेरची काय सिच्युएशन आहे मी तुम्हाला दाखवते. चला हे बघा, बाहेर सगळीकडे स्नो पडलेला आहे आणि इकडे फ्रंट पोर्चमध्ये पण आतमध्येच भरपूर स्नो आलेला आहे. पूर्ण चेअरवर वगैरे स्नो बसलेला आहे आणि स्नोची क्वांटिटी विचाराल तर तुम्ही ते बघू शकता. ऑलमोस्ट 5 to 6 इंचचा स्नो पडलेला आहे. खूप जास्त स्नो पडलेला आहे आणि हे बाहेरचं वातावरण बघा. संपूर्ण रोड, ग्रास आणि घरं स्नोने भरलेली आहेत. स्नो तर पडतच आहे, पण इकडे वारा पण भरपूर आहे आणि थंडी पण खूप जास्त आहे. मायनसमध्ये टेम्परेचर आहे. सो मी आता आमच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या स्क्विरल्सना खायला देत आहे. सगळ्यात पहिल्यांदा सनफ्लॉवर सीड्स, त्यानंतर पीनट्स, त्यानंतर बदाम आणि खारुताईंना जे सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे अक्रोड. सो मी हे सगळं असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. मी 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून त्यांना खायला देत असते. पण आता थंडीमुळे मला बरेच दिवस झालं त्यांना खायला देता नाही आलं. सो ते सतत शोधत असतात. त्याच्यामुळे मग मी म्हटलं आज बाहेर जाणारच आहोत तर त्यांना खायला पण देऊ. सो इकडे पाठीमागचं तुम्ही वातावरण बघू शकता. सगळीकडे स्नो झालेला आहे. सगळं व्हाईट झालेलं आहे. गार्डनमध्ये असणारी झाडं पण सगळी स्नोमध्ये कव्हर झालेली आहेत आणि हे बघा, माझे प्लांट्स लावण्याचे जे बेड आहेत ते पण पूर्ण स्नोने भरलेले आहेत. वर झाडांना तर पानच राहिली नाही आहे, त्यामुळे एकदम क्लिअर स्काय आहे. सो आता मी जात आहे स्क्विरल्सला खायला देण्यासाठी. सो इथे आम्ही एक टेबल ठेवलेला आहे. याच्यावरची मी काच रिमूव्ह केली आहे, कारण थंडीच्या टाईममध्ये झाडांच्या फांद्या तुटून पडत असतात. सो ब्रेक होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे मी ते साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि हा बघा बाउल, हा स्क्विरल्सनी खाली पाडून पूर्ण त्याच्यामध्ये खायला दिलेलं इकडे तिकडे पाडून ठेवलेलं आहे. सो मी आता पुन्हा सेट करत आहे आणि नेटने हे बांधत आहे, कारण नेटमधून मग त्यांना खायला इझी होईल. असाच वरच्यावर बाउल ठेवला तर ते खाली सगळं सांडून टाकतात. सो बघा, हे असं मी आता खायला दिलेलं आहे आणि सेट करून ठेवलेलं आहे. सो आता आमच्या पाठीमागचं आता तुम्हाला झाडांची पानं नसल्यामुळे क्लिअर व्ह्यू दिसत असेल. खूप छान वाटत आहे. रिअलमध्ये बघताना पण भरपूर मस्त वाटत आहे. खूप आम्ही एन्जॉय केला आणि आता मी घेऊन जात आहे आमच्या कॅटला. त्याला पण थोडा स्नोचा फील द्यायला हवा. आम्ही बाहेर आल्यानंतर त्याला पण बाहेर येण्याची खूप जास्त एक्साइटमेंट असते, त्याच्यामुळे मी पण त्याला घेऊन आली आहे. आणि बाहेरचं एवढं थंड वातावरण आणि सगळीकडे स्नो बघून थोडंफार घाबरलेलं आहे. त्याला समजत नाही आहे एक्झॅक्टली काय झालं आहे, एवढा चेंज एकदम. पूर्ण घाबरून गेलेला आहे आणि इकडे तिकडे बघत आहे काय चालू आहे. सो त्याला पण थोडं खेळता यावं, स्नोमध्ये एन्जॉय करता यावा, म्हणून मी त्याला इकडे खाली थोडं सोडून बघत आहे. भीती पण वाटत आहे, अचानक घाबरून पळून जाईल, त्यामुळे मी त्याला पकडूनच ठेवत आहे. खूप छान आम्ही व्हिडिओज काढले, फोटोज काढले आणि हे बघा स्क्विरल्स आता मी खायला ठेवल्यानंतर लगेच आलेले आहेत, भांडत पण आहेत आणि खात पण आहेत. सो असा चालू आहे आमचा विंटर सीझन.